संतनगरी शेगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन एका वृद्ध महिलेचे सोन्याचे पोत लांबवणाऱ्या महिला चोराला पोलिसांनी अत्यंत तत्परतेने रंगेहात पकडलंय। गुरुवार आणि कमला एकादशीचा मुहूर्त असल्याने शेगाव बसस्थानकावर भाविक आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती। दुपारी 12 वाजताच्या सुमारास फलाट क्रमांक 1 वर परतवाडा छत्रपती संभाजीनगर बस लागली। बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची एकच रस्सीखेच सुरू झाली आणि काही क्षणांतच गाडीत पाय ठेवायलाही जागा उरली नाही। कडक उन्हाळा आणि त्यातच बसमधील रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला होता। याच गदारोळाचा फायदा घेत एका चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोत चोरले। गळ्यातील पोत गायब झाल्याचे लक्षात येताच त्या वृद्ध महिलेने बसमध्येच धाय मोकलून रडण्यास सुरुवात केली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच बसस्थानकावर तैनात असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता बसकडे धाव घेतली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रवाशांसह ती संपूर्ण बस थेट शेगाव पोलीस स्टेशनला आणली। पोलीस स्टेशनमध्ये बसमधील संशयित प्रवाशांची अंगझडती घेण्यात आली। या तपासणी दरम्यान एका 32 वर्षीय महिलेनेच ते सोन्याचे पोत चोरल्याचं उघड झालंय। पोलिसांनी तत्परतेने फिर्यादी वृद्ध महिला आणि संशयित आरोपी महिलेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले, तर इतर निष्पाप प्रवाशांना तातडीने त्याच बसमध्ये बसवून बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केली। पोलिसांच्या या सतर्कतेमुळे एका वृद्ध माहुलीचे हक्काचे दागिने परत मिळाले आहेत। आरोपी महिलेवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। दरम्यान शेगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असल्याने प्रवाशांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे। शेगाव येथून धनराज ससाने यांची रिपोर्ट।